व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो माझा सर्वांना क्लिअर? सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. ओके एव्हरीवन. सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे. ओके, आता सर्वांनी नीट ऐका, मी जे इन्स्ट्रक्शन देतोय. आता आज आपण फर्स्ट अगोदर ब्लाइंडफोल्ड डेमो करणार आहोत. तर ब्लाइंडफोल्ड डेमो म्हणजे काय? तर तुमच्यापैकी एक जण, कोण आता तुमच्यापैकी एक जण असेल, तर आपली जी लास्ट फ्रायडेला टुर्नामेंट झाली होती त्याच्यामधले जे स्टुडंट अवेलेबल असतील फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये, तर त्यांच्यासोबत मी गेम खेळेल. तर ते किरण सर जे आहेत ते चेसबोर्ड शेअर करतील आणि स्टुडंट जो असेल तो बघून खेळेल आणि मी डोळ्यांवरती पट्टी बांधून खेळेल. ओके, हे झालं ब्लाइंड फोल्ड डेमोचं. आता सर्वात अगोदर मी स्क्रीन शेअर करतो. आपली मागच्या फ्रायडेला जी टुर्नामेंट झाली होती. ओके, दुर्वेश ठाकूर कोण आहे? दुर्वेश हँड रेज करायचा आहे आणि अनम्यूट करायचं. दुर्वेश, दुर्वेश तुझा आवाज क्लिअर नाही येत. दुर्वेश सोबत कोण आहे? दुर्वेश, मला आवाज नाही क्लिअर येते. तर मला सगळ्या गोष्टी लागतील तुमच्या साईडने. क्लास सुरू असताना जेव्हा आपण गेम खेळेल तर बॅकग्राऊंड मध्ये आवाज नाही आला पाहिजे. ओके, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही पाहिजे. तुमचा आवाज मला क्लिअर आला पाहिजे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी रॅन्डमली कोणाशी नाही खेळत, कारण की मग ते पार्शलिटी होईल. आपण काय करतो त्याच्यापेक्षा फ्रायडेची जी लास्ट फ्रायडेची जी टुर्नामेंट झालेली असते त्याच्यामध्ये ज्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम नसेल और बाकीच्या गोष्टींचा प्रॉब्लेम नसेल त्यांच्याशी आपण खेळतो. दुर्वेश, बोलायचंय परत एकदा. दुर्वेश अनम्यूट करायचं. ओके, आता मला सांगा, हे जे सेकंड आयडी आहे तर हे कोणाचं होतं? ओके, श्रियान कोण आहे? श्रियान. येस, श्रियान अनम्यूट करायचं. हाँ हेलो सर. हा, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. हाँ. ओके, हे तुझा आयडी आहे ना श्रियान? हाँ. ओके, मला सांग, नेटवर्कचा इश्यू नाही ना होणार? नाही होणार. ओके, बाकीचे जण काय हँडरेज करतात ते? यस. सर मी सेकंड नंबर आहे. पण तिथे आयडीचं नाव काय टाकलेलं आहे? कैसा पा पण स्टुडंटचं नाव पाहिजे, आयडीचं नेम. ओके, ते घ्या तेव्हा घेत नाही होते. काय काय? घेत नाही होते ते तेव्हा. ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. पण आता आपण अगोदर श्रेयांचं बघूयात. ओके,
येस ऐश्वर्या, काय हँड रेज केलं? सर मागच्या टुर्नामेंटला माझी आयडी क्रिएट झाली नव्हती, परंतु मला खेळायला येते. मी खेळू शकते? नाही ना, तसं नाही करता येत. इथे जे आहेत ना ऑलरेडी त्यांच्याशीच खेळेल मी. ओके. हा, ओके. एव्हरीवन हँड रेज नका करू एक एक जण करून. आता ऑलरेडी दुर्वेश, ऑलरेडी आपण 5 मिनिटं घालवलेले आहेत. दुर्वेश, मी तुला 5 वेळा अनम्यूट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवलेली. ओके, सर्वांनी समजून घ्या, मी सर्वांसोबत तर नाही खेळू शकत एकटा ब्लाइंड फोल्ड मध्ये. ओके, मला एकाशीच खेळावं लागेल. तर मी स्टेप बाय स्टेप ज्यांचा प्रॉब्लेम नाहीये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतोय की टुर्नामेंट मध्ये जे बाकीच्या गोष्टी पण मला क्लिअर पाहिजेत. जसं की मी बोललो की नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही पाहिजे, आवाज क्लिअर आला पाहिजे मला, आणि बॅकग्राऊंड मध्ये आवाज नाही आला पाहिजे. आता श्रेयन बघा अनम्यूट आहे, तर त्याचा बॅकग्राऊंड मध्ये आवाज नाही येते. ओके श्रेयन, आता लक्ष दे मी काय सांगतोय. हँड रेज करून ठेव कंटिन्यू. ओके. हा. आणि ओके, 1 मिनिट वेट करा आता. किरण सर, मी तुम्हाला होस्ट करतो. हो ठीक आहे, चालेल. ओके, किरण सर तुम्हाला होस्ट केलंय मी. स्क्रीन शेअर करतो मी. हा, स्क्रीन शेअर करा. ओके. ओके श्रेयन, आता लक्षात घे आपण कसं खेळणार आहोत. मला सांग श्रेयन, तू व्हाईटने खेळायला कम्फर्टेबल आहेस और ब्लॅकने? व्हाईटने सर. ओके, आता श्रेयन बघ आपण कसं खेळणार. तू व्हाईट साइडने तुझ्या मूस किरण सर, श्रेयनच्या हे क्लिअर आहेत ना हो नोटेशन? हो ओके, तर मी तू तुझ्या मूव सांगणार आणि मी माझ्या मूव सांगणार. किरण सर जे आहेत ते बोर्डावरती मूव करतील, तू बोर्डावरती बघून खेळशील आणि मी डोळ्यांवरती पट्टी बांधून खेळेल. ओके. आणि आजच्या क्लासचा उद्देश हा आहे सर्वात महत्वाचा, की तुम्हाला हे दाखवणं की बुद्धिबळ खेळल्याने, बुद्धिबळाचा अभ्यास केल्याने आपल्या ब्रेनची पॉवर किती वाढू शकते. एक ट्रायल 1-2 मूव्स घ्या ना, म्हणजे थोडं त्याला आयडिया येईल. ओके श्रेयन, हे करायचंय, मूव सांगायची आहे तुझी. E4. त्याला E5. नाईट F3. श्रेयन, व्हिडिओ कंटिन्यू ऑन ठेवायचा, स्वतःला म्यूट नाही करायचं, व्हिडिओ कंटिन्यू ऑन ठेवायचा. आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही ना होणार? नाही. कारण लक्षात घ्या, बॅकग्राऊंड मध्ये आवाज का नाही पाहिजे, कारण मी डोळ्यावर पट्टी बांधून खेळणार आहे, तर मला तेवढं लक्ष द्यावं लागतं, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम काय आहे, जर का एकदा मी डोळ्यावरची पट्टी काढली तर मी तो गेम कंटिन्यू नाही करू शकत. त्याच्यामुळे आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ओके एव्हरीवन, अल्फाबेट नंबर्स क्लिअर दिसतात ते सर्वांना? चेसबोर्ड दिसतोय फुल? यस एव्हरीवन, रिप्लाय करेल सर्वांनी. ओके किरण सर, रिसेट करा बोर्ड. ओके श्रियन, रेडी? हा. ओके, स्टार्ट युअर गेम. E4. त्याला C5. नाईट C3. त्याला नाईट C6.
D3. त्याला E6. Bishop F4. त्याला नाईट F6. Knight B5. त्याला क्वीन A5. Knight C3. त्याला D5. E cross D5. त्याला E क्रॉस D5. Queen E2 plus. त्याला बिशप E6. Bishop D2. उधार लाव ग. त्याला क्वीन B6.
F4. F4. त्याला नाईट E5, सॉरी नाईट D4 and D4. Queen D1. त्याला क्वीन क्रॉस B2. Rook C1. आवाज होतोय श्रियान, बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतो मला. थांबा, प्लीज सांगतो मी. हा सर. श्रियान आवाज नको होऊन देऊ बॅकग्राऊंड मध्ये, मला हे होतं, प्रॉब्लेम होतो मग. सॉरी सर. होते मला ड्रेस बदलू दे फक्त. रूक C1 खेळला ना तू लास्ट मूव. हा. येस सर.
त्याला बिशप D6. G3. त्याला शॉर्ट कॅसल. Knight F3. त्याला रूक Fe8. रूक F चा E8 ला. Bishop E3. क्वीन क्रॉस C3. Bishop D2. क्वीन B2. Knight cross D4.
काय? नाइट क्रॉस D4. क्वीन क्रॉस D4. Bishop E2. बिशप G4. Bishop cross G4. पिन पिन आहे ना बिशप. हाँ. किरण सर, पिन आहे बिशप. मारू नाही शकत ना? नाही. लक्ष द्या. हो हो. Rook F1. त्याला बिशप क्रॉस E2. Queen cross E2. त्याला रूक क्रॉस E2. King cross E2. त्याला रूक E8. King D1. त्याला C4. Rook E1.
Rook cross e1. King cross e1. त्याला knight g4. King d1. श्रेयन हा काय म्हटलं तू नोटेशन? King d1. Queen g1. त्याला queen g1. King e2. त्याला queen f2. King d1. काय काय? King किंग D1. d1. त्याला queen f1. Bishop e1. काय? Bishop e1. त्याला c क्रॉस d3. C cross d3. त्याला queen क्रॉस d3. Bishop d2.
पहिला बिशप B4. Rook C8. चेकमेट आहे ना ब्लॅकचा की नाही 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 आहे सर. बिशप मध्ये टाकू शकतो. बिशप F8. Rook C3. नाइट E3. King E1. चेकमेट होणार आहे. क्वीन F1. मेट. झालं चेकमेट. हो सर. एक मिनिट वेट करा एव्हरीवन. ओके एव्हरीवन, मजा आली सर्वांना. सर मला वाटलेलं मी फसलो म्हणून. मी ते बॅक रँक माझा क्लिअर नव्हता, तर मला माहिती होतं ते. मी याच्या आधीच विचार केलता, अरे बॅक रँक क्लिअर नाहीये, रूक आहे. तर मी विचार केलता बॅक रँकचा की बॅक रँक क्लिअर करायचा आहे.
पण परत ते राहून गेलं अटॅकच्या नादात. मला मग ते लक्षात, मला असं वाटलं डायरेक्ट की नाही का हेच आहे, बॅकरँक चेकमेट आहे. तर मी त्याच्यामुळे तिथे बोललो की मला वाटलं ते चेकमेट आहे का. मग तुम्ही ते बिशप मध्ये बोलल्या, लक्षात आलं अरे बिशप येतो B4चा इफेक्टला. ओके. श्रेयन, खूप खूप छान खेळला तू. मला खूप एनर्जी लावायला लागली जिंकण्यासाठी. ओके. किरण सर मला होस्ट करा. हो, कुठलं क्रिएटर अकॅडमीला करू ना? हा. येस. यस. श्रेयन, कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स? मजा चांगला आली वाटला खेळायला? सर. हो. नाही, खूप छान खेळला श्रेयन. कारण की मला खूप एनर्जी लावायला लागली खेळण्यासाठी. थँक्यू सर. ओके. किरण सर, तुम्ही अनम्यूटच ठेवायचंय. ओके. ओके एव्हरीवन, आता मला सांगा की जर कोणा पॅरेंट्सचे काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर विचारू शकता, हँड रेज करून ठेवा. आणि आता मी तुम्हाला बॅच ग्रुपमध्ये, आपला जो व्हॉट्सअपचा बॅच ग्रुप आहे त्याच्यामध्ये पाठवलंय. तर जे बॅच 34 मधून आहेत तर त्यांचा आज क्लासचा लास्ट डे आहे. मग याच्या पुढचे जे क्लासेस असतात, इंटरमिजिएट लेवल, ऍडव्हान्स लेवल, तर ते जॉईन करू शकतात. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि सर्वांनी क्लास अटेंड करताना व्हिडिओ ऑन ठेवायचे. काही प्रश्न असतील की स्टुडंटच्या प्रगतीबद्दल वगैरे, किंवा काही विचारायचं असेल तर आता विचारू शकता झूम मीटिंग मध्ये. आणि जर आजचा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला, किंवा आपल्या क्रिएटरचेस अकॅडमीचा एक्सपिरियन्स कसा वाटला, याच्याबद्दल काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तरी हँड रेज करून बोलू शकता. येस श्रेयन. ओके, अगोदरच हँड रेज होता ना श्रेयन तुझा. यस. त्रिशा. सर त्रिशा की मम्मी बोल रही हूँ. हा, सर खूप बोलली. छान खेळला. त्रिशा कधी खेळणार असा ब्लाइंड फोल्ड? काय काय? आणि दिशा पण. त्रिशा आणि दिशा पण लाईक कधी खेळणार असं ब्लाइंड फोल्ड? आता ब्लाइंड फोल्ड खेळण्यासाठी ना कमीत कमी त्यांना 5 वर्ष तरी कंटिन्यूस करावं लागेल चेस. म्हणजे ओके. मी 8-8 तास बुद्धिबळाचा अभ्यास केलेला आहे काही पिरियड मध्ये. तर पण चेस खेळल्यामुळे, आता हे जे ब्लाइंड फोल्ड आज दाखवलं आपण, याचं एक्झॅक्ट रिझन काय होतं की तुम्हाला ह्युमन ब्रेन, की जो गेम खेळण्यासाठी आपण डोळे बंद करून चुका करू शकतो, तर ते मी आज डोळे बंद करू शकतो, डोळे बंद करून खेळू शकतो. तर याच्या मागे काय आहे की चेसमुळे तेवढी मेमरी पॉवर वाढते, कॅल्क्युलेशन वाढते, इमॅजिनेशन पॉवर वाढते, थिंकिंग एबिलिटी वाढते. किंवा आपण सायमल्टेनियसली, की समजा तुम्ही काहीतरी एक काम करताय त्याच्यासोबत तुम्ही अजून काही पण आणखी एक काम करू शकता. तर हे सर्व चेसच्या स्टडीमुळे होतं. हेच दाखवण्याचं रिझन होतं मेन. देखा सुना. की ओके, थँक यू सर. डेली स्टडी करायचं आणि तुम्ही पण लवकरच खेळू शकता ब्लाइंड फोल्ड. ओके. येस. आणखीन कोणाला काही शेअर करायचंय, काही विचारायचंय? मला बऱ्याच पॅरेंट्सचे कॉल आले पर्सनली किंवा मेसेज मध्ये, की काय होतं, कॉल वरती किंवा मेसेज मध्ये आम्हाला समजत नाही एक्झॅक्ट की तुम्ही कोणत्या स्टुडंट बद्दल बोलताय. ओके. आता इथे झूम मीटिंग मध्ये आम्हाला माहिती असतं, कारण झूम मीटिंग मध्ये काही नावं वेगळी असतात आणि स्टुडंटचे असे नावं वेगळे असतात. त्याच्यानंतर तुमच्या कॉल ज्या नंबरवरून येतो तिथे नाव वेगळं असतं, पॅरेंटचं नाव असतं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. येस श्रेयन. सर हा, बोल. बोलते, हा बरेच दिवस झाला खेळतोय, हा. म्हणजे 2 वर्ष झाले खेळतोय. हा. मग शाळेतून वगैरे जातो मॅचला वगैरे.
हा पण तिथे त्याचा कॉन्सन्ट्रेट असं राहत नाहीये. त्यासाठी मला क्लास पाहिजे होता. मग हे बेसिक त्याला मला वाटते बऱ्यापैकी येत होतं पहिलंच. नाही, आता गेम खेळताना पण तो चांगला खेळला, कारण मला खूप ताकद लावावी लागली जिंकण्यासाठी. इझिली जिंकून नाही दिलं त्याने मला. चांगला खेळतोय तो. आता याच्या पुढचे जे क्लास असतात, तुम्ही का- बॅच 34 मधूनच आहात ना? हो. हा, तर आज बिगिनर क्लासचा लास्ट डे आहे. आता तुम्ही याच्या पुढे जे आपले ऍडव्हान्स लेवलचे क्लास असतात, इंटरमिजिएटचे क्लास असतात, तर ते जॉईन करू शकता. तुमच्या बॅच ग्रुपमध्ये त्या क्लास बद्दलच्या डिटेल्स येतीलच. हा हा. हा, मग चालेल. त्याने आता त्याचा गेम खूप इम्प्रूव्ह होईल पुढे जाऊन, कारण तो ऑलरेडी चांगला खेळतो आता. पण तो इतर कुणी खेळत नाही त्याच्याबरोबर. आम्ही असं गाव लेवल राहतो, त्यामुळे मुलं पण त्याचे फ्रेंड वगैरे कुणालाच तुम येत नाही. तुम्हाला नाही खेळायला सांगितलंय त्याच्याबरोबर, किंवा मित्रांसोबत खेळून गेम नाही वाढत. आपल्या नाही. क्लासमध्ये बघा, चौथ्या दिवशी लाईव्ह गेम प्ले झालाय. चौथ्या दिवशी ली चेसवर कसं खेळायचं सरांनी सांगितलंय. त्यासोबतच हो. सरांनी हेही सांगितलं असेल तुम्हाला की ली चेसवर तुम्ही खेळा 10+5 मध्ये, 15+10 मध्ये, डेली 1-2 गेम खेळा. तर ते खेळणं का गरजेचं आहे, कारण ली चेस वरती ऑल ओव्हर वर्ल्ड प्लेयर तुमच्या सोबत खेळतात, आणि ते प्रोफेशनल प्लेयर्स असतात चेस मधले. तर त्यांच्याशी खेळून आपला गेम वाढणार आहे. घरामध्ये तुम्ही एकमेकांशी खेळून तुमचा गेम नाही वाढणार. ओके. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की कुठे खेळायचं. आलं लक्षात? हो हो. नक्की. येस. आणखीन कोणाला काही विचारायचं एव्हरीवन? कोणाला कोणाला काही शेअर करायचंय? आपल्या अकॅडमीचा एक्सपिरियन्स कसा वाटला? आता तुम्ही हे जे 10 दिवस शिकलात, आणि त्याच्यानंतर आता जी बॅच 34 आहे त्यांचे 20 दिवस कंप्लीट झाले, त्याचा एक्सपिरियन्स कसा वाटला? यस तेजस. सर, पहिलं म्हणजे सरांनी खूप छान शिकवलं, किरण सरांनी. बिगिनर कोर्स खूप सोपा गेला आणि खूप छान शिकवलं. सो खूप मजा आली ह्या कोर्सला. आणि व्हेरी गुड. ऍडव्हान्स आणि इंटरमिडिएट पण मी लावलाय सर. व्हेरी गुड सर, तेजस. पण ब्लाइंड फोल्ड ऍडव्हान्स मध्ये शिकवला जातो का? ब्लाइंड फोल्ड ऍक्च्युली शिकवण्याचा पार्ट खूप पुढे आहे श्रेयस, सॉरी ते तेजस. का? कारण की त्याच्या अगोदर तुमचा तेवढा स्टडी झाला पाहिजे. चेस मधला तुमचा, जसं की नोटेशन, आता मी माझ्याकडून पण पाहिलं असेल, तुम्ही लक्षात आलं असेल, एखाद दुसरी चूक झालीच आहे की मी बोललो अरे चेकमेट होतंय का, म्हणजे मला इमिजिएट ती जी मूव होती ती लक्षात नाही आली. ओके, बिशप एफ8 ची. तर म्हणजे काय, ते काय कमी पडलं की इमॅजिनेशन पॉवर कमी पडली, किंवा मूव लक्षात ठेवायची पॉवर कमी पडली. तर हे ब्लाइंड फोल्ड जे आहे ना, हा शिकवण्याचा किंवा प्रॅक्टिसचा पार्ट नाहीये. तुम्ही जसं जसं चेसचा स्टडी करत जाता, तर तुमच्या ब्रेनची पॉवर वाढत जाते. आता सपोज मी 100 किलो वेट, आता मी ब्लाइंड फोल्ड खेळलो म्हणजे काय केलं इनडायरेक्टली, की मी तुम्हाला की 100 किलो वेट उचलून दाखवलं. आता तुम्ही बोलताल की आम्हाला पण 100 किलो वेट उचलायचंय, त्याची प्रॅक्टिस द्या. तर ते 100 केजी ने स्टार्ट होणार आहे का? नाही. 5 किलो उचलणार, 7 किलो उचलणार. त्याचप्रमाणे आता तुम्ही इथून पुढे जेव्हा डेली चेसचा स्टडी करत जाताल, ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये पण तुमचं ब्रेन पण तसं डेव्हलप होत जाणार. सर, क्लिअर? आणि चेसची प्रॅक्टिस करण्यासाठी कुठला ऑनलाईन गेम घ्यायचा? ली chess.com का? चेसवर. नो, ली चेसवर आपल्या क्लासमध्ये तर सांगितलेलंच आहे ना तेजस. आणि ऑनलाईन आपले टुर्नामेंट पण होतात तेजस. आता ऑलरेडी तू आहेस ऍडव्हान्स मध्ये, तर तुला माहिती आहे ना. हा. प्रॅक्टिस टुर्नामेंट होतात, आणि खेळताना पण ली चेस वरतीच खेळायचं. ओके. 10 बोट प्लस, सोबत ना? हा, 10+5 किंवा 15+10 मध्ये. ओके. थँक्यू. ओके. यस दुर्वेश. दुर्वेश अनम्यूट करायचं. यस विवांश. अं, सर, मी विशाल बोलतोय, विवासचे वडील. हा हा, बोला ना.
बेसिक कोर्स छान होता सर. थोडंसं नोटेशन वगैरे किरण सरांनी एकदम व्यवस्थित सांगितलं सगळं. पण हम्म. 2-3 मधले 3-4 दिवस माझी थोडी बँगलोर ट्रिप असल्यामुळे तेवढा वेळ नाही देऊ शकलो मी वेळातला. हा त्याला नोटेशन्स तर कळाले, पण तो कसं आहे थोडा मतलब इनिशिएटिव्हली तो मूव नाही खेळत. म्हणजे तो कसा होतो युनिडायरेक्शनल विचार करतो, आपल्याला असं असं सरळच जायचं त्याला चेकमेट करत वगैरे. पण समोरचा काय प्लॅन करतोय तो ते एवढा, तो लहान पण आहे थोडा, 6 वर्ष मला आहे. ते लहानचा ना, खरं सांगू तुम्हाला, चेस मध्ये ना लहान मोठ्याचं काही घेणं देणंच नाहीये. आणि चेस मध्ये काय आहे, आता तुम्ही बॅच 34 मधून आहात का 35 मधून आहात? वाईफच्या मोबाईलवर असल्यामुळे मला एवढं आयडिया नाही. ओके. तर आता ही जी बिगिनर बॅच यांची जी कंप्लीट होतीये, तर हा. या बिगिनर बॅचचा उद्देश काय असतो की त्यांना जे चेसचं नोटेशन्स आहेत, बेसिक रूल्स आहेत, जे इंटरनॅशनल टुर्नामेंट मध्ये यूज होतात, तर या सर्व गोष्टी 100% समजणं, अंडरस्टँडिंग येणं. आता यांना काय अंडरस्टँडिंग आलं याच्यामध्ये, की तुम्हाला समजलं असेल की अरे एंड गेम असतो, एंड गेमचा वेगळा अभ्यास असतो, मिडल गेमचं वेगळं प्लॅनिंग असतं. त्याच्यानंतर चेसचा गेम ओपन करताना आपण कसं खेळलं पाहिजे, कोणते स्क्वेअर कंट्रोल केले पाहिजे, तर याचं तुम्हाला एक बेसिक नॉलेज ओव्हरव्ह्यू येतो. तर या तुम्ही जे ऍक्सेप्ट करताय ना, तर ते एकदम म्हणजे माझ्यासारख्या ऍडव्हान्स प्लेयर कडून ऍक्सेप्ट केल्यासारखं त्याच्याकडून ऍक्सेप्ट करताय, की तो थिंक नाही करत समोरचा का मूव खेळतोय, किंवा तो मूव करताना थिंक नाही करत की का मूव करायची, काय प्लॅन करायचंय. ते आत्ताच जर त्याला ऑलरेडी अजून ते शिकवलंच नाहीये, तर ते त्याला कसं जमणार. आता याच्या पुढे ही बिगिनर बॅच कंप्लीट झाल्यावरती जेव्हा तो इंटरमिजिएट क्लास करेल, ऍडव्हान्स क्लास करेल, तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी पुढे जाऊन आणखीन की डेव्हलप होतात. स्लोली स्लोली थिंकिंग डेव्हलप होतं की खेळताना कसं खेळायचं, 3-3, 4-4 मूव्स पुढचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, की जर आपण एखादी मूव खेळली, त्याला अपोनंट काय खेळेल, त्याला आपण काय खेळणार. तर या गोष्टी पुढे जाऊन डेव्हलप होतात. आताच त्याच्याकडून आपण त्या अपेक्षा नाही करू शकत. ठीक आहे सर. इंटरमिडिएटचा लगेच जॉईन करावा लागेल का, म्हणजे करू शकतो का तो? येस, किरण सर जास्त चांगल्या प्रकारे सांगतील. येस किरण सर. नक्कीच करू शकतो, तशी अडचण काही नाही त्याची. हे छान करतोय तो. फक्त बॅचनुसार जर त्याची जर रिव्हिजन झाली असेल 10+ मध्ये दोन्ही बॅचची झाली असेल तर 100% करेल, काही अडचण नाहीये. हा सर हे आन्सर वगैरे करेक्ट देतो तो, पण त्याच्यामध्ये तसं काहीच अडचण नव्हती येत. फक्त कधी थोडं क्लासमध्ये टाइमपास करतो थोडा थोडं. आगाऊ आहे तो. ते मी हा हा नाही. मागचे व्हिडिओ बघून त्याची थोडीशी प्रॅक्टिस करतो सर, आणि थोडं एक वीक नंतर जॉईन करायला लावतो त्याला. हो हो. फक्त जर तुम्ही बॅच बघा अगोदर, तुमची बॅच कन्फर्म पाहिजे की तुम्ही कोणत्या बॅच मधून आहात. B34 मधून असाल तर त्याचा आज लास्ट डे आहे, आणि B35 मध्ये असाल तर आज त्यांचा 50% क्लास कंप्लीट झालेला आहे. ओके. आणि बॅच ग्रुपमध्ये इन्फॉर्मेशन येईलच तुम्हाला पुढच्या क्लासेस बद्दल. बॅच 35 आहे सर याची. हा, मग आणखीन 10 दिवस आहेत, अजून 10 दिवस आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जे बॅच 35 मधून आहेत सर्वांनी नीट लक्ष द्या. आता डे 1 पासून आज डे 10 पर्यंत तुम्ही ज्या गोष्टी शिकलात, तर या सगळे आता जेवढे क्लास डे 1 पासून शिकलात, हे सगळे क्लास पुढे परत रिपीट होतात. का रिपीट होतात? कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं, बिगिनर बॅच मध्ये थेरॉटिकल पार्ट जास्त असतो, तर मुलांना थोडासा कन्फ्युजिंग असतो. त्यांना पुढची लेवल समजतच नाही. जर 10 दिवसाच्या क्लासमध्ये ऑलरेडी आम्ही या गोष्टी ना, आम्हाला कोचिंग मध्ये जवळपास 7-8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर हे डे 1 ला काय स्टडी घ्यायचं, डे 2 ला काय स्टडी घ्यायचं, ते आपोआप नाही आलेलं आहे. ते एक्सपिरियन्स मधून आलेलं आहे, की किती प्लेइंग करायला सांगायचं, किती गेम खेळायला सांगायचे. आणि क्लासमध्ये तुम्ही पाहिलं असेल की शिकवण्याकडे जास्त लक्ष आहे. ओके. क्लासमध्ये चेसचा जो गेम आहे, चेसचा गेम कधी डेव्हलप होतो, 70% आपल्याला अभ्यास करावा लागतो, स्टडी करावं लागतं, आणि 30% आपल्याला गेम खेळून गेम डेव्हलप होतो. बरोबर आहे. तर
तुम्हाला हे सगळे लेक्चर जे आता डे 1 पासून डे 10 पर्यंत तुम्ही आजपर्यंत अटेंड केले, तर हेच सगळे लेक्चर आता पुढे जाऊन सगळे रिपीट होतील. आणि तुम्हाला हा जो क्लास आहे बिगिनरचा आतापर्यंत जरी भले 50% समजला असेल, आणखीन तुमचा 100% तुम्ही बिगिनर लेवल कंप्लीट करूनच त्याच्यातून बाहेर पडताल. चालतंय सर, काय problem नाही. ओके. यस, आणखीन कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय किंवा शेअर करायचं क्लासचा एक्सपिरियन्स किंवा तुमचा लर्निंग एक्सपिरियन्स कसा होता क्रिएटर चेस अकॅडमी मधून? ओके, B34 बॅच मधून कोण कोण आहेत, हँड रेज करा. ओके, सोरा अनम्यूट करायचं. येस सर. येस सोरा, कसं वाटलं 20 डेचा एक्सपिरियन्स शिकण्याचा? चांगलं होतं. ओके सोरा, आणि मला सांगायचंय जे आपण डे 1 to 10 मध्ये फर्स्ट शिकलो ते जेव्हा पुन्हा शिकताना कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स? खूप खूप चांगलं होतं. म्हणजे समजत होते का आणखीन चांगल्या प्रकारे 100% क्लास समजले का त्याच्यामुळे? हो, थोडा थोडा समजत होता. हा, म्हणजे जे पहिले 10 दिवस अटेंड केलं त्याच्यापेक्षा बेटर वाटलं पुढच्या 10 दिवसामध्ये इझिली आणखीन सर्व समजत होतं? येस सोरा. सोरा, तू आवाज येतोय ना माझा? सोरा, तुला हो. काय वाटतं ते सांगायचंय की तुला क्लास समजला का मग पूर्ण 20 डे कंप्लीट करून? हो सर. हा बोला. तुमचा आवाज ब्रेक होतोय आता. नाही, आवाज ब्रेक होतोय तुमचा. स्वराचा येत होता बरोबर. सर, तुम्ही 35 च्या बॅच 35 या 34 चे बोलता? 34 चे जे आहेत त्यांनी हँड रेज करा. मी 35 ला आहे. ओके, म्हणजे आता स्वरा तू 10 डे जे अटेंड केलं तेच परत पुन्हा रिपीट होणार, म्हणजे तुमचे जे कन्सेप्ट असतील ते सगळे 100% क्लिअर होतील. थँक्यू सर. ओके, थँक्यू स्वरा. यस, क्रिशा. पियुष. सर, खूप चांगला होता एक्सपिरियन्स. मला चेस चांगला येतं आता. ओके पियुष. पूर्ण 20 डे क्लास अटेंड केला पियुष? पूर्ण 20 दिवस क्लास अटेंड केला? केला. ओके. ओके, व्हिडिओ बंद ठेवला तर चालेल, कारण व्हिडिओमुळे काय होतंय तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम होतोय, बहुतेक आवाज ब्रेक होतोय. पूर्ण 20 डे अटेंड केला क्लास. किरण सर, पियुषचं आन्सर येत होते सगळे? हो सर, येत होते. छान आन्सर येतो पियुष, म्हणजे एकदम नोटेशन वगैरे सगळे क्लिअर आहेत पियुषचे, काही अडचण नव्हती. ओके, आणखीन काही विचारायचं पियुष? नाही सर. पुढे चालत की. ओके एव्हरीवन, आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, किंवा काही शेअर करायचं असेल, काही विचारायचं असेल, किंवा आजचा ब्लाइंडफोल्डचा एक्सपिरियन्स कसा वाटला सांगायचा असेल. यस श्रेयान. पुढचा क्लास जॉईन करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल का? हे आता शिकवलेल्याच्या ह्याच्यावरती हा क्लास झालेला तो? नाही, आताच म्हणजे फक्त जर श्रेयांचंच विचारलं तर नाही, कारण त्याच्याशी गेम खेळलो मी आता, तर मी आणखीन चांगल्या प्रकारे सांगू शकतो की त्याला तुम्ही हे करू शकता, त्याला समजेल क्लास, कारण गेम मधल्या बऱ्याच गोष्टी त्याला समजत होत्या. त्याच्यामुळे हो. मला एवढं बिगिनर लेवल मध्ये मला एवढं अवघड नाही जात, जरी मी डोळे बंद करून खेळलो तरी जिंकणार, पण त्याच्यासोबत मला जास्त विचार करून खेळावं लागलं. ओके. ऍडव्हान्स क्लास समजेल त्याला, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, चालेल.
ओके. आणि जे आपली जेव्हा फ्रायडेची टुर्नामेंट होती ना, त्या टुर्नामेंट मध्ये जे टॉप 10 मध्ये असतात ना, तर त्यांना तर इझिली क्लास समजतात पुढचे, जे टॉप 10 मध्ये असतात. बाकीच्यांना पण समजतात. बिगिनर बॅच मधून तुम्हाला इंटरमिजिएट बॅच मध्ये येण्यासाठी फक्त एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे चेसचं नोटेशन, बुद्धिबळाची भाषा. ती आली म्हणजे तुम्हाला इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्सचे क्लास इझिली समजतात. येस आदित्य. सर पुढचा क्लास कधी स्टार्ट होईल? पुढचे क्लास तुम्ही जर ऍडव्हान्स लेवल समजत असेल तर मग या शनिवारपासून किंवा इंटरमिजिएट जर क्लास जॉईन करायचा असेल तर येणाऱ्या बुधवारपासून जॉईन करू शकता. तुम्हाला बॅच ग्रुप मध्ये डिटेल्स येतीलच त्याच्या. ठीक आहे ठीक आहे. ओके. येस एव्हरीवन. आणखीन कोणाला काही विचारायचं, शेअर करायचं, क्लासचा एक्सपिरियन्स कसा होता? येस आदित्य. सर दुर्गेश ठाकूर हँड नमस्कार, रेज मी करतोय. आदित्यचा पालक बोलतोय. हा नमस्कार, बोला. त्याने 10 दिवसात चांगला प्रयत्न केलाय शिकण्याचा. त्याला हम्म. बऱ्यापैकी जमत पण होतं. तुम्ही आता बोलले की 70% अभ्यास आणि 30% प्रॅक्टिस. हा बरोबर. तर हे 70% अभ्यासाचं मग काय स्टडी मटेरियल असतं का कसं काय? आता तुम्ही बघा, आता मला सांगा की हं. डे 1 पासून अटेंड करता क्लास. हो. डे 1 चा तुमचा क्लास होतो, तर क्लासमध्ये तुम्हाला काय केलं जातं? खेळायला सांगितलं जातं का शिकवलं जातं? शिकवलं जातं. बरोबर. म्हणजे ते हो. काय झालं, स्टडीचा पार्ट. ओके, डे थेरी. 2 मग तुम्हाला जे तुम्ही आता नोटेशन लाईव्ह क्लास अटेंड करता तर त्याचं रेकॉर्डिंग प्रोव्हाइड होतं. बरोबर. ते कशासाठी? त्याच्या मागे रिझन काय असतं रिव्हिजन. की तुम्ही रिव्हिजन का कशासाठी? कारण एखादी गोष्ट आपण जेव्हा नवीन शिकतो किंवा नवीन आपल्या कानावर पडते किंवा आपल्या माइंडसाठी नवीन असते, तर ती आपण आता शिकलो की ती 4 तासाने स्लोली त्यातल्या बऱ्याच गोष्टी विसरायला सुरू होतं आपलं ब्रेन. बरोबर. तर तुम्हाला तो लाईव्ह क्लास पण अटेंड करायचा असतो, पण तुम्ही 100% लाईव्ह क्लास मधूनच शिकणार का? नो. तुम्हाला नाही. सेल्फ स्टडीसाठी ते रेकॉर्डिंग बघायचं असतं. अगेन स्टडीचा पार्ट आला. डे 2, अच्छा. डे 3 आणि डे 1 टू डे 3 तुम्हाला स्टडीचा पार्ट आला. त्याच्यानंतर हो. मग आपण डे 4 ला काय करतो की तुम्हाला सांगितलं जातं की लीचेस वरती खेळायचं, कसं खेळायचं, त्याचं टाइम फॉर्मॅट काय असतो, म्हणजे तो प्लेइंगचा पार्ट आला. बरोबर आहे. आणि डे 5 ला पण तुम्हाला टुर्नामेंट खेळायला दिली जाते. कशासाठी? की तुम्ही टेक्निकल गोष्टी समजून घ्याव्यात. आज तुम्हाला जे टेक्निकल गोष्टी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, पण त्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, आपण वर्ल्ड वाईड कोणत्याही प्लेयर सोबत त्या चेसमुळे खेळू शकतो. तर तो बरोबर आहे. इम्पॉर्टंट पार्ट आहे चेस लर्निंग मधला. मग बरोबर. तिथे प्लेइंग आलं. हं. हो. तर आणि तुम्हाला आता जे 4थ्या दिवशी आपले क्लास होतात, तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की रोज 1-2 गेम तरी खेळायचे. बरोबर. तर मग अशा प्रकारे आम्ही जे ऑलरेडी ना जे सॉर्ट करून ठेवलेलं आहे, किती स्टडी करायचं, किती काय करायचं, किती प्लेइंग करायचं, आणि बरोबर. रोज जेव्हा तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करता त्याचं नेक्स्ट डे रेकॉर्डिंग बघितलं तर मुलं आणखीन 100% तयार होतात. हो. ओके. तर मग 30%चं जे तुम्ही सांगितलं प्रॅक्टिस मग ते लीचेसवरच करायची. हा, लीचेस वरती प्लेइंग प्रॅक्टिस, आता लीचेस आपण जे प्लस लॉग टुर्नामेंट. इन लीचेस प्लस आता आता हे बिगिनर बॅच मध्ये, आता तुम्ही बॅच 34 मधून आहात का 35 मधून? आता रिसेंट जी आहे ती आज आमचा 10वा दिवस आहे. हा, तर आता तुमची 10व्या दिवशी 5व्या दिवशी टुर्नामेंट झाली. हो. आता तुम्हाला प्लेइंग प्रॅक्टिस म्हणून काय करायचं, रोज 1-2 लीचेस वरती गेम खेळायचे, क्लास ओके. लाईव्ह अटेंड करायचा, नेक्स्ट डे ला ओके. क्लासचं रेकॉर्डिंग होईल ते एकदा रिव्हिजन करायचा, आणि हो आता सर. परत या फ्रायडेला परत एकदा टुर्नामेंट होणार. बरं, लीचेसवरच. हा, म्हणजे तुम्हाला जे क्लासमध्ये आहे ना तेच फॉलो करायचंय फक्त. आता मी जे ओके. तुम्हाला तोंडी सांगितलं तर हे रेग्युलर ऑलरेडी अपडेट या प्रकारे झालेलं आहे ग्रुपमध्ये.
अच्छा अच्छा, ठीक आहे चालेल सर. हा ओके. मग आता इंटरमिजिएटचं येत्या बुधवारपासून चालू करून द्यायचा क्लास. नाही आता जर तुमचे 10 दिवस झालेत ना म्हणतोय. आज 10वा दिवस आहे. हा हा आता जे आपण डे 1 पासून शिकलो ना तेच सगळे लाईव्ह क्लास तेच टॉपिक परत रिपीट होतात. 10 तर दिवस. ते परत एकदा करू 10 दिवस पुढचे. मग ओके सर. त्याच्याने काय होतं की आपल्याला वाटतं असं की नाही मला तर हे येतंय, हे काय E4 तर आहे. पण प्रॉब्लेम काय असतो, आता मी जेव्हा इंटरमिजिएट ऍडव्हान्स लेवलला शिकवतो तर मी तेव्हा बिगिनरच्या ज्या गोष्टी असतात त्या एक्सप्लेनच नाही करू शकत. मी पुन्हा रिपीट पुढे करत नाही. बरोबर आहे. हा तर मग जेव्हा तुमचं 100% प्रभुत्व फक्त 10 डेज मध्ये नाहीये ओके सर. तर हे 20 डेज कम्प्लीट करा. मग त्याच्यानंतर इंटरमिजिएट ऍडव्हान्स क्लास मग कर. हा चालतंय बरी चालेल सर. हा ओके. ओके थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. यस आणखीन कोणी काय विचारायचंय, सांगायचंय, बोलायचंय? ओके एव्हरीवन, मग क्लोज केलं तरी चालेल. आता क्लोज करूयात. ओके, जर काही वाटलं तर जो बॅच ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता, काही तुम्हाला डाऊट असतील तर. ओके चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय एव्हरीवन, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. बाय, गुड नाईट.